नमस्कार मित्रांनो, तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजपासून 12वीचे पेपर सुरुवात झालेली आहे. तर हे आपला सैलुडान आहे, सैलुडानचा पण पेपर होता. तर सैलुडानला आपण विचारू की आज पेपर कसा गेला. काहीच नाही, पेपर गेला बघा. नापास होण्याची शक्यता आहे. पहिला पेपर नापास होण्याची शक्यता आहे. पहिला पेपर इंग्लिश होता. तर राहुल कर्डिले जिल्हा अधिकारी IAS असल्यामुळं नांदेड जिल्हा एकदम कॉफीमुक्त केलेला आहे. 500 मीटरच्या अंतरावर एक पण झेरॉक्स सेंटर चालू करतो नाही. 700 पाया तिथे काढले, बुट्टे 700 कंपास बाहेर तिथे कंपास कॅमेऱ्याची गरज नाही कॅमेरा. तर मित्रांनो, पहिला तर पेपर एकदम हार्ड गेला. तर याच्यावरून जे 10वीला आहे तर त्यांनी तर अभ्यास करा, कारण की यायचा तर एक पेपर गेल्यावरच आहे. सैलुडानचा तर इंग्लिश पेपर गेल्यावरच आहे. सैलुडानचा उलट अजून सायन्स आहे आणि 10वीचे पोरं यायला चिटिंग टाकायला. केमिस्ट्री, फिजिक्स, बायो याची जर आता वाट लागते पूर्ण. आता इंग्लिशलाच एवढी हाल झाली म्हणजे. तर जे 10वीला विद्यार्थी आहेत त्यांनी तरी अभ्यास करा, कारण की आपला नांदेड जिल्हा एकदम काठीमुक्त केलेला आहे. फिजिक्सला 5 मार्क द्यायचे. फिजिक्स हा, याला फक्त किती राहते? 20. त्याला 15 याला इंग्लिशला 15 मार्क द्यायचे. त्याला 5 मार्क द्यायचे. हे सगळे विषय निघतात 5 मार्क. हेच गेला. मित्रांनो, मेन इंग्लिश पेपर तुमचा गेल्यावर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो निघून काय फायदा आहे. तर जर आपण अभ्यास करत नसलं तर कमीत कमी 15 पण मार्कात स्वतः जर लिहिता येत नसलं तर 12वीला राहून तुमचा काहीच फायदा नाही. वर्षभर तुम्ही काय करता? वर्षभर फक्त रील्स बघत बसता. मग त्यापेक्षा कायमचं तुम्ही काय करा, जिंदगीभर रील्सच बघत बसा. होय, अभ्यास करण्यापेक्षा. एसएन बोलते, इंग्लिशचा पेपर बोलते. प्रेम भाऊचा काल ऍक्सिडेंट झाला, पण कमी झालं नाही त्याचं. कमी झालं नाही. लिहिता आलं नाही का त्याला? प्रेमच्या नावावर मी पेपर द्यायला गेलो असतो, माहिती आहे की. पण जमना, आता मेडिकल इश्यू आहे म्हणून जर त्यानं मला सांगला असला, जर जमत असलं तर मी जात होतो पेपर द्यायला. विचारलो. हा, जमणार नाही काय? हात